नमस्कार. व्यसन फक्त एक वाईट सवय आहे की त्याहूनही काहीतरी भयंकर? आज आपण पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या नशेबाजी आत्मघाती या पुस्तकातून व्यसन कसं एक आत्मघातकी दुर्व्यसन ठरतं हेच जरा सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे वाक्य बघा, मनुष्य नशा पितो आणि नशा मनुष्याला. किती खरे नाही? आपल्याला वाटतं कंट्रोल आपल्या हातात आहे, पण खरं तर नशाच हळूहळू आपलं आयुष्य, आपली ताकद आतून पोखरत असते. आणि ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चाललीय. म्हणजे बघा, पूर्वीच्या काळी भांग, अफू यांसारखे पारंपरिक नशे होते, पण आजकाल हेरॉईन, स्मॅकसारख्या नवीन धोकादायक रासायनिक पदार्थांनी तरुणाईला अक्षरशः विळखा घातलाय. नशेचं जाळं किती पसरलंय बघा. एका बाजूला भांग, अफू सारखे पारंपरिक पदार्थ आहेत, तर दुसऱ्या बाजूला थेट आधुनिक केमिकल ड्रग्ज. आणि गंमत म्हणजे चहा आणि कॉफीसारख्या आपल्या रोजच्या सवयीसुद्धा जेव्हा प्रमाणाबाहेर जातात तेव्हा नकळतपणे आपल्या सगळ्यांच्या आरोग्यावर परिणाम करतात. व्यसनाला अनेकदा एका फसव्या मित्राची उपमा दिली जाते. अगदी बरोबर आहे. तो आयुष्यात येतो कसा? तर आनंद आणि टेन्शनमुक्तीचं वचन देऊन. पण प्रत्यक्षात तो एका विनाशकारी शत्रूपेक्षा कमी नसतो, जो हळूहळू आपलं सर्वस्व हिसकावून घेतो. आणि हेच तर व्यसनाचं दुटप्पी वागणं आहे. सुरुवातीला एकदम आकर्षक वाटणारा हा मित्र प्रत्यक्षात कोणत्याही शत्रूपेक्षा भयंकर ठरतो. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका काय माहितीये? या शत्रूला आपण स्वतःच आपल्या आयुष्यात आमंत्रण देतो. पण माणूस या गुलामगिरीत अडकतो कसा? याचे टप्पे आहेत. सुरुवात होते एका साध्या हौसेतून किंवा चला ट्राय करून बघूया या जिज्ञासेतून. हळूहळू त्याचं रूपांतर एका पक्क्या सवयीत होतं. आणि मग एक वेळ अशी येते की माणूस पूर्णपणे हतबल होऊन जातो, त्या व्यसनाचा गुलाम बनतो. पण व्यसनाचा परिणाम फक्त बाहेरच्या सवयींपुरता नसतो. नाही, त्याचा खरा विनाश तर आतून सुरू होतो. ते फक्त आपल्या शरीराला नाही, तर आपल्या विचार करण्याच्या क्षमतेला, आपल्या बुद्धीलाही पद्धतशीरपणे संपून टाकतं. हे उदाहरण बघा, किती मार्मिक आहे. ज्याप्रमाणे थकलेल्या घोड्याला चाबूक मारून थोडा वेळ पळवलं जातं, अगदी तसंच नशेचे पदार्थ शरीराला ताकद देत नाहीत. उलट आपल्या शरीरात जी काही साठवलेली ऊर्जा आहे ना, तिलाच हिंसकपणे जाळून टाकतात. ही एक तात्पुरती उत्तेजना असते, ज्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. आता त्याच घोड्याचा विचार करा. सतत चाबकाचे फटके खाल्ल्यावर काय होईल त्याचं? तो घोडा म्हणजे आपलं शरीर एक दिवस इतका थकून जाईल की धावणं तर दूरच, त्याला साधं उभं राहणंही कठीण होईल. आणि शेवटी तो कोसळणारच. प्रत्येक नशेचा परिणाम वेगळा आणि तितकाच विनाशकारी असतो. उदाहरणार्थ, पान खाण्याची सवय थेट प्रजनन क्षमतेवर परिणाम करते. अफू स्मरणशक्तीच नाहीशी करते. तंबाखूमुळे तर कॅन्सरचा धोका वाढतोच, पण पचनसंस्थाही कमजोर होते. आणि दारूमुळे तर माणसाचा स्वतःवरचा ताबाच सुटतो. काय बरोबर काय चूक हेच कळत नाही. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. व्यसन फक्त शरीर पोखरत नाही, तर ते माणसाची ओळखच पुसून टाकतं. आपली आठवण ठेवण्याची शक्ती, आपली बुद्धी, आपलं धैर्य, इच्छाशक्ती हे सगळे गुण ते हळूहळू संपवून टाकतं. आत्तापर्यंत आपण पाहिलं की व्यसन माणसाचं वैयक्तिक नुकसान कसं करतं. पण ही गोष्ट इथेच थांबत नाही. ह्याचा विनाशकारी परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबावर, त्याच्या आर्थिक स्थितीवर आणि अख्ख्या समाजावर कसा होतो ते आता बघूया. हा आकडा बघा, खूप धक्कादायक आहे. अटक केलेल्या गुन्हेगारांपैकी तब्बल 85% गुन्हेगार हे व्यसनी असल्याचं आढळून आलंय. यावरून व्यसन आणि गुन्हेगारी यांचा किती जवळचा आणि थेट संबंध आहे हे स्पष्ट होतं. हे आहे बर्बादीचं चक्र. कसं काम करतं बघा. एका बाजूला व्यसनात अडकलेल्या माणसाची पैसे कमावण्याची क्षमता कमी होते आणि दुसऱ्या बाजूला नशेवरचा खर्च मात्र वाढतच जातो. यातून घरात भांडणं सुरू होतात, समाजात मान राहत नाही आणि माणूस पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जातो. हळूहळू त्या व्यसनी व्यक्तीचा जणू सामाजिक मृत्यूच होतो. समाजातला मान, सन्मान, मित्रपरिवार सगळं संपतं आणि मग त्याला उंदरासारखं जगापासून लपतछपत फिरावं लागतं. आणि हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. जेव्हा कुटुंबाचा प्रमुखच वाट चुकतो, तेव्हा मुलांच्या भवितव्याचं काय होणार? व्यसनाचा सगळ्यात मोठा आणि दुर्दैवी बळी कोण असेल, तर ते आहे कुटुंब आणि आपली पुढची पिढी. त्यांच्या भविष्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि हाच व्यसनाचा सगळ्यात दुःखद वारसा आहे. अशा वातावरणात वाढणारी मुलं आपल्या वडिलांचा अपमान होताना बघतात. अनेकदा ते स्वतःही त्याच सवयींच्या आहारी जातात. अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, वाईट मित्रांच्या संगतीत लागतात आणि स्वतःचं भविष्य अंधारात ढकलून देतात.
बरं, या सगळ्या माहितीच्या आधारे आपण आता शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. इथे प्रत्येकासमोर 2 रस्ते अगदी स्पष्ट आहेत. एक विनाशाकडे जातो आणि दुसरा विवेकाकडे. निवड प्रत्येकाला स्वतःच करायची आहे. पुस्तकात नशेबाजीची जी अंतिम व्याख्या दिली आहे ती ऐका. ही फक्त एक वाईट सवय नाही, तर हा आहे अकाली मृत्यू किंवा आपलं आयुष्य खाऊन टाकणारी पिशाचिणी. ही व्याख्याच व्यसनाचा खरा चेहरा दाखवते. लोक नशेसाठी अनेक कारणं देतात नाही का, तणाव कमी होतो वगैरे, पण ती किती खोटी आहेत हे इथे स्पष्ट होतंय. खरं तर नशा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाहीये. उलट ते ज्या समस्या सोडवण्याचा दावा करतं त्यांना भविष्यात अजूनच गंभीर बनवतं. व्यसन हे फक्त वैयक्तिक नुकसान नाही, तर ते आपल्या देशावरचं एक खूप मोठं ओझं आहे. जरा विचार करा, नशेवर वाया जाणारा हा पैसा, ही जमीन आणि माणसांची ही ताकद जर आपण देश घडवण्यासाठी वापरली तर आपला देश कुठे जाऊन पोहोचेल? यात सगळ्याचा सार एकाच वाक्यात आहे. व्यसन म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. त्यामुळे प्रश्न हा नाही की व्यसन सोडावं की नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण विनाश निवडणार की विवेक? निर्णय आपला आहे.